समोर आता सुनील जाधव साहेब आहेत, शिवसेनेचे उपशहर प्रमुख। येरवडा पोलीस परिसरामध्ये नवीन पोलीस स्टेशन लक्ष्मीनगर स्थापन झाल्यापासून आपल्याला काय बदल वाटतोय? नवीन पोलीस स्टेशन झाल्यापासून येरवडा विभागात जे येरवडा परिसरामध्ये सुरुवातीला फक्त शासनगर पोलीस स्टेशन होतं, त्याच्यामुळं येरवड्याकडे थोडं दुर्लक्ष व्हायचं, कारण खूप मोठा भाग होता। परंतु नवीन पोलीस स्टेशन झालं लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन, ते तयार झाल्यापासून कायदा आणि सुव्यवस्थेत खूप मोठा फरक पडलेला आहे। त्या पोलीस स्टेशनचे सर्वात पहिले वरिष्ठ PI रवींद्र कदम साहेब हे आल्यापासून ह्या भागात आमूलाग्र बदल झालेला आहे, की ह्या भागातले लोक म्हणजे कवडीमोल भावानी आपली घरं विकून, ही घरं विकून लोक वाघुलीच्या खाली लोणीकण केसनन ह्या खाली कुठे जाऊन भाड्याने राहत होते। आज तो प्रकार जवळजवळ थांबलेला आहे। लोक परत इथं राहायला सुरुवात झालेली आहे। आणि मला वाटतं जसं काश्मीरला लोक पळून गेले, परंतु ते आज येरवड्यातला माणूस इथं थांबायची त्याची मानसिक तयारी झालेली आहे। हा खूप मोठा फरक झालेला आहे। पहिल्या महिन्यापासूनच रवींद्र कदम यांची बदली व्हावी म्हणून अनेक राजकीय कार्यकर्ते, अनेक खासदार आमदारांना भेटले, याबद्दल आपलं काय मत आहे? का असतं, ज्यावेळेस चांगलं काम करत असताना बरेच समाजविरोधी लोक असतात, त्यांना त्याचा त्रास होतो आणि तसा त्रास वरिष्ठ PI कदम साहेबांच्या बदलीसाठी लोकांनी प्रयत्न केला। पण आम्ही लगेचच माझी मुलगी ॲडव्होकेट स्नेहल जाधव आणि शिवसेनेचे आमचे पदाधिकारी आम्ही सर्वजण जाऊन CPना भेटलो, की आम्हाला या साहेबांची गरज आहे, त्यांना गरज नाही आहे। त्यांची बदली झाल्याच्यानंतर त्यांना कोणत्याही पोलीस स्टेशनला PI म्हणून जाणार आहे, परंतु आमच्या येरवड्याला गरज होती, कारण आज आमची एवढी वाईट कंडिशन आहे। तुम्ही विचार करा, माणसाच्या आयुष्यात घर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आणि तो घर विकून लांब जात होता 25-30 किलोमीटर, तो थांबलेला आहे। म्हणजे हा खूप मोठा फरक आहे, आणि मला वाटतं हा फरक रवींद्र कदम साहेबांमुळे झाला। पूर्वी येरवडा भागामध्ये दहशतीचं वातावरण होतं, त्याचा काय बदल आणि काय परिणाम जाणवतो आता? पहिलं हे कोयता गँग, टोळकी, रिक्षा फोड, टू व्हीलरच्या गाड्या फोड, किंवा रोडला मारामाऱ्या, भांडणे, सगळ्या गोष्टी चालायच्या। बड्डे चालायचे, बड्डेचे केक तलवारीने कापायचे, फटाकडे उडवायचे रात्री 12-1 वाजेपर्यंत। हा जो प्रकार होता ह्याच्यात त्रस्त झाले होते, पण कोणाची बोलायची हिंमत नव्हती, कारण पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायचं तरी काही उपयोग होत नव्हता। परंतु कदम साहेब आल्यापासनं ह्या संपूर्ण प्रकाराला ब्रेक लागलेला आहे। कुठं कोयता घेतले, कोयता गँग दिसत नाही, कुठं बुलेटवाले सायलेन्सरवाले दिसत नाही, किंवा आता जे रात्री बड्डे चालायचे, बड्डे रोडवर चालायचे, ते बड्डे थांबलेले आहेत जवळजवळ सगळे। त्यांना बदली व्हावी असं तुम्हाला वाटतं का? काय बदली शेवटी त्यांचा कारभारातला एक भाग आहे, परंतु आम्हाला आमच्या येरवड्याला कमीत कमी अशा PIची 2 ते 3 वर्षी गरज आहे, कारण त्यांनी आता जी घडी बसवलेली आहे ती घडी सुरळीत बसण्यासाठी अजूनही काही त्यांना कालावधीची खूप गरज आहे। मला वाटतं कमीत कमी 2-1 वर्ष तरी त्यांची गरज आहे आज येरवड्याला। याचाच अर्थ तुम्ही रवींद्र कदम यांच्या पाठीशी आहात। धन्यवाद। 100%